जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, ज्येष्ठा गौरीचे व्रत हे नक्षत्र प्रधान व्रत आहे. गणपती उत्सवामध्ये अनुराधा नक्षत्र जेव्हा येते तेव्हा गौरीची स्थापना करावी लागते. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्र येते त्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे पूजन व नैवेद्य दाखवावा लागतो. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्र असते. या मूळ नक्षत्राच्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करावे लागते. ज्येष्ठा गौरीचे विसर्जन करताना कोणताही वार किंवा तिथी बघावी लागत नाही, कारण हे व्रत नक्षत्र प्रधान आहे. त्यामुळे नक्षत्रानुसारच देवीचे सर्व सोपस्कार करावे लागतात. ज्येष्ठा गौरीची कहाणी. 8 पाट नगर होते. तिथे एक ब्राह्मण राहत होता. एकदा भाद्रपद महिन्यात घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिले. मुले घरी आली. आईला सांगितले, आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा अर्चा केली पाहिजे. गावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बाबाजवळ जा, बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे मी गौर आणेन. मुले तिथून उठली, बाबांकडे गेली. बाबांना म्हणाली की गावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणेल. बाबांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबी पुढं उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरम बरम म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या काठी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवासीन भेटली. तिने याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली. म्हातारीने त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण म्हणून आल्या विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. बायको घरात गेली आणि आंबिली करता कन्या पाहू लागले. तो मडके कन्यांनी भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. त्याची पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने झोपले. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला मुला मला नाऊ घालायला सांग. गावन घाटले देवाला कर. नाही म्हणू नकोस. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अग ऐकलंस का? आजीबाईला नाऊ घाल असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. पुष्कळ भिक्षा मिळाली. भरपूर गुळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवले. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, अगं आजी, दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे जमिनीत लाव. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्ताव गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ. ब्राह्मणाने तसे केले. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, अरे मुला, आता मला पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळे काही प्राप्त झाले आहे.
आता तुम्हाला पोचत्या कशा करू? तुम्ही गेला म्हणजे हे सगळं नाहीसे होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ना, ती मीच आहे. आज मला पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावे असा काही उपाय सांगा. गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक. हाड्यावर टाक, मडक्यावर टाक, गोठ्यात टाक. असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौर प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावे. 2 खडे घरी आणावे. स्वच्छ पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासणीची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळी हळद कुंकू लावावे. बोळवण करावी. म्हणजे त्याला सुख मिळेल, संतती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुकल संपूर्ण. आपणास माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब अवश्य करावे. कुंडली मार्गदर्शन व वास्तु मार्गदर्शन यासाठी संपर्क 75 88 57 90 20.